जन्म से हूँ मैं ब्राह्मण, कर्म से क्षत्रिय हूँ। जन्म से हूँ मैं ब्राह्मण, कर्म से क्षत्रिय हूँ। मोल तोल है वैश्य हमारा, शूद्र से लिखा समर्पण हूँ। मोल तोल है वैश्य हमारा, शूद्र से लिखा समर्पण हूँ। ये धरती जिस पर घूम रही है उसी केंद्र का बिंदु हूँ। मेरा हिंदुत्व ही हिंदुस्तान है और सर्वप्रथम मैं हिंदू हूँ। मेरा हिंदुत्व ही हिंदुस्तान है और सर्वप्रथम मैं हिंदू हूँ। राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड राष्ट्राचे पुरस्कर्ते, अनेक थोर समाज सुधारक विनायक दामोदर सावरकर यांना सतशः नमन करून मी श्रेया योगेश पोरे बोलायला सुरुवात करते, ज्यांच्याबद्दल बोलताना शब्दोशब्दी स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते आणि हृदयात लावारसाचे स्फुल्लिंग पेट घेतात असे अमर्याद व्यक्तिमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर होय। लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान होते। वक्तृत्व आणि काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते। जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत आणि यातूनच लोकांचे प्रबोधन घडवून आणत। त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी लिहिलेले स्वतंत्रतेचा स्रोत ही काव्यरचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात। सावरकरांनी भारतात अभिनव भारत आणि मित्रमेळा या दोन गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केल्या। जसा परिसराचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते, जसा परिसराचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांच्या परिस्पर्शाने अनेक नवनवीन सावरकर निर्माण होत होते। मदनलाल धिंगरा हा त्यांचा पहिला शिष्य, ज्याने एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला आणि हसत हसत फासावर गेला। तसेच अनंत कानेरे याने सुद्धा नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा खून केला। या सर्व गुन्ह्यांमध्ये जरी प्रत्यक्ष सावरकरांचा हात नसला तरी प्रत्येक गुन्ह्यामागे मास्टरमाइंड हे तेच होते। त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना 2 जन्मठेपांची म्हणजेच 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा अंदमान येथे दिली। तेथे मरणप्राय यातना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य। त्यांनी तुरुंगात लिहिलेले ने मजसी ने परत मातृभूमीला, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला ही काव्यरचना अजरामर झाली। त्या काळात ब्रिटिशांविरुद्ध लढा देणे ही एकच चळवळ नसून दलितांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारातून मुक्त करणे देखील महत्त्वाचे होते। त्यामुळे सावरकरांना नेहमी वाटायचे की जर मी तुरुंगाबाहेर असतो तर देशासाठी समाजासाठी काहीतरी करता आले असते। म्हणून त्यांनी अगदी मुत्सद्दीपणाने ब्रिटिशांच्या काही अटी मान्य करून त्यातून सुटका करून घेतली। त्यानंतर त्यांना रत्नागिरीसारख्या दुर्गम भागात 13 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले, परंतु रत्नागिरी ही त्यांना रत्नाची कर्मभूमी ठरली। कारावासातून सुटका झाल्यामुळे ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले। त्या सत्कारात त्यांनी सांगितले की संत चोखामेळा आणि संत रोहिदास हे सुद्धा अस्पृश्य समाजाचे होते, परंतु खुद्द देवाने त्यांना स्वीकारले आहे, तर त्यांना न स्वीकारणारे आपण कोण असा प्रश्न त्यांनी समाजाला विचारला। तसेच त्यांनी सांगितले की जर माझ्या मृतदेहाला खांदा, मराठा, ब्राह्मण, अस्पृश्य, दलित अशा सर्व जातीच्या लोकांनी दिला तर माझ्या आत्म्याला नक्कीच सुख पावेल असे त्यांनी सांगितले। तसेच त्यांनी समाजाला निक्षून सांगितले की माझा धर्म आणि माझी जात एकच, ती म्हणजे हिंदू। त्यांच्या या भाषणातून प्रभावित होऊन अनेक नवयुवक त्यांच्यासोबत कार्य करू लागले। हिंदू समाजाच्या अधपतनाला कारणीभूत म्हणजे जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि हिंदूंचा धर्मभोळेपणा आहे हे कळताच सावरकरांनी त्याविरोधात कार्य सुरू केले। त्यांच्या या कार्याबद्दल कर्मवीर विठ्ठलराजे शिंदे असे म्हणतात की अस्पृश्यता निवारणाचे कार्य मी सुद्धा आयुष्यभर केले, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीसारख्या सवर्णांच्या बालेकिल्ल्यात जी क्रांती घडवून आणली ती सोपी नव्हे। त्यांच्या या कार्याने मी खूपच प्रसन्न झालो आहे। देवाने माझे उरलेले सर्व आयुष्य त्यांना द्यावे। यातून सावरकरांच्या कार्याचे महत्त्व लक्षात येते। त्यानंतर सावरकरांनी रत्नागिरीत विठ्ठल मंदिरात बहुजन समाजाला प्रवेश मिळवून देण्यासाठी फार मोठा लढा दिला। तेव्हा सुमारे 3000 लोकांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये एक अस्पृश्य मुलगा एक पायरी चढत विठ्ठल मंदिराच्या सभागृहात आला। तेथे त्यांनी सावरकरांनी रचलेले एक पद म्हटले, हे सुतक युगांचे सुटले, हे सुतक युगांचे सुटले, विधिलिखित विटाळही फिटले, जन्मांचे भांडण मिटले, शत्रूचे जाळे तुटले। आम्ही शतकांचे दास आज सहकारी, आम्ही शतकांचे दास आज सहकारी, आभार झाले भारी, आभार झाले भारी। या पदातून जरी आभार दिसून येत असेल तरी आत्तापर्यंतच्या अन्यायाचा निषेधही व्यक्त केलेला दिसून येतो। सावरकरांनी 3 लाख रुपये एकत्र करून पतितपावन मंदिराची स्थापना केली। ते मंदिर सर्व जातीच्या लोकांसाठी उघडे केले। तसेच 15 आंतरजातीय विवाह, भंगीबुवांचे कीर्तन, महार बांधवांचा गीतापाठ आणि अस्पृश्यांचे पहिले स्नेहभोजन घडवून आणले, ते देखील रत्नागिरीसारख्या सनातनी गावात। मित्रांनो, या गोष्टीचा फक्त विचार करणे सुद्धा फार अवघड आहे। त्यानंतर सावरकरांनी पुणे येथे विदेशी कपड्यांची जाहीर होळी करून स्वदेशीचा फटका हे काव्यरचना केली।
या काव्यरचनेतून ते लोकांना सांगतात की आपण विदेशी कपडे खरेदी करण्यापेक्षा आपल्या भारतातील काश्मीरी शाली, रेशमी वस्त्रे विकत घेतली पाहिजेत. यातून आपल्या देशाचा आर्थिक विकास कसा होईल हे त्यांनी समाजाला पटवून दिले. तसेच त्यांनी त्या काळातील तरुणांना उद्देशून झुंज ही कविता लिहिली. या कवितेतून ते तरुणांना सांगतात की आत्तापर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या ज्या वीरांनी आपले प्राण बलिदान केले आहे त्यांचे अपूर्ण स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही व्यायाम करून बळकट शरीर कमवून स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला पाहिजे, झुंज दिली पाहिजे आणि त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले पाहिजे. त्यांच्या या प्रेरणेतून नंतर अनेक व्यायामशाळा बांधण्यात आल्या. सावरकरांनी त्यांचे वैज्ञानिक विचार हे केवळ मांडलेच नाहीत तर ते आयुष्यभर कृतीतही उतरवले. ते आपल्या मृत्यूपत्रात सांगतात की माझे प्रेत हे माणसांच्या खांद्यावरून किंवा प्राण्यांच्या गाडीतून न नेता ते यांत्रिक शववाहिकेतून नेण्यात यावे, तसेच ते विद्युत चितेवरच जाळण्यात यावेत. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने बंद ठेवू नये. यामुळे गोरगरीब लोकांना त्यांच्या रोजच्या वस्तू न मिळाल्यामुळे फार त्रास होतो. यातून सावरकरांची गोरगरीब जनतेविषयीची तळमळ दिसून येते. धर्मग्रंथ त्यांनी झिडकारले नाहीत, परंतु त्यांच्या समाजात काय स्थान आहे हे त्यांनी लोकांना समजून दिले. प्राचीन ग्रंथ हे केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून सन्मानपूर्वक संग्रहालयात ठेवले पाहिजेत आणि विज्ञान युगाची नवीन पाने उलटली पाहिजेत. अंधश्रद्धा बाजूला ठेवून डोळसपणे या सर्व रूढी परंपरेकडे बघितले पाहिजेत. तरच समाजाचा विकास होऊ शकतो हे सावरकरांनी सांगितले. काल काय झाले हे सांगण्यापुरतेच प्राचीन ग्रंथांचा अधिकार, परंतु आजच्या या युगात काय बरोबर आहे हे सांगण्याचा अधिकार हा केवळ प्रयोगशील विज्ञानाचाच, असे त्यांचे म्हणणे होते. अशा प्रकारे आपल्या विचारातून आणि लेखनातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करून त्यांच्या मनात वैज्ञानिक युगाचे नवीन विचार निर्माण करण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. खरंच ते खूपच वेगवेगळे समाजसुधारक होते. त्यांचे कार्य फार मोठे आणि अफाट आहे. ते तुमच्या समोर मांडणे फारच अवघड आहे. परंतु काही महत्त्वाच्या गोष्टींचा वेध मी तुमच्या समोर घेते. पुण्यात विदेशी कपड्यांची जाहीर होळी करून स्वदेशीचा स्वीकार करणारा एकमेव समाजसुधारक म्हणजे आपले सावरकर. ब्रिटिशांच्या बॅरिस्टरच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही केवळ क्रांतिकारी विचारांमुळे पदवी नाकारलेला एकमेव क्रांतिकारक म्हणजे आपले सावरकर. प्रकाशनापूर्वीच 2 देशांनी बंदी घातलेला असा एकमेव ग्रंथ लिहिणारा एकमेव लेखक म्हणजे आपले सावरकर. फक्त राजकीय कारणामुळे 2 जन्मठेपांची म्हणजेच 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेला एकमेव समाजसुधारक म्हणजे आपले सावरकर. कारावासात लेखणी व कागद उपलब्ध नसतानाही जेलच्या भिंतीवर महाकाव्य रचणारा एकमेव महाकवी म्हणजे आपले सावरकर. अस्पृश्यांसाठी पतितपावन मंदिराची स्थापना करून ते सर्व जातीच्या लोकांना उघडे करून देणारा एकमेव समाजसुधारक म्हणजे आपले सावरकर. अशा प्रकारे एक थोर समाजसुधारकाचा 26 फेब्रुवारी 1966 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका प्रतिभावंत लेखकाची लेखणी थांबली आणि एका महान सूर्याचा अस्त झाला. अशा प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाज सुधारण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्ची घालणारा एक थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर असे हे विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.